बोलतोय कसा, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कुठं ना कुठेतरी आम्ही सर्वजण मिस करतोय. आणि परिवार तर आहेच, पण बारामतीकर सुद्धा दादांची काम करण्याची स्टाईल, लगेचच्या लगेच निर्णय घेण्याची क्षमता, फोन केला तर काम होणारच आणि होणार असेल तर हो आणि नसेल होणार तर नाही, ह्या सगळ्या आठवणी ह्या शेवटी आपल्याला येत असतात. आणि आता फक्त हातामध्ये एवढंच आहे की ज्या कुठल्या चांगल्या आठवणी असतील त्या मनामध्ये ठेवायचं आणि ज्या पद्धतीने ते काम करत होते तशाच पद्धतीने याच्या पुढं काम करण्याचा प्रयत्न करायचा, एवढं मात्र आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. दादा, जयदादांना आता विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की 2029ला जयदादा बारामतीतून उमेदवार असतील तर त्यांचं म्हणणं होतं की कार्यकर्त्यांची जी इच्छा असेल तर त्यानुसार. नाही, शेवटी कार्यकर्ते आणि पक्षाची जी इच्छा असते आणि पक्ष जो निर्णय घेतो तो तिथं ऐकावं लागतं. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे, जी शेवट दादांची इच्छा होते की पवार परिवार एकत्रित आला पाहिजे. परिवार म्हणून एकत्रित आला पाहिजे हे किती खरं असलं तर राजकीय दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना कधी कधी चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कडक निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग द्यावा लागतो. आता जर उद्या जाऊन परिवाराला एकत्रित द्यावं लागेल, आम्ही तर विरोधात आहोत, पण सत्तेतून काही लोकांना बाहेर येणं म्हणजे एक पक्षाला आमदारांकडे बघून आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडे बघून तो तसा सोपा निर्णय नाही. दादा, यालाच मुद्दा असा आहे, ज्या दादाची इच्छा होती दोन्ही राष्ट्रांनी एकत्र 29ला तशी परिस्थिती निर्माण झाली, मग ती परिस्थिती बघून मग आता दावा ठोकला जातोय कशाचा? जयदादांकडनं की बारामती जागा आमच्याकडे राहावी, असं काय आहे का? नाही, आता त्यांचं पालं किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतो. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. विलिनीकरण होणार की नाही? दादा असताना विलिनीकरण होणार होतं, दादा असताना विलिनीकरण झालं असतं तर मी तुम्हाला आता आत्मविश्वासाने सांगतोय 2029चे या राज्याचे मुख्यमंत्री हे दादा 100% त्या ठिकाणी झाले असते. आणि मग आता दादा आज नसल्यामुळे दादांची इच्छा ती होती आणि दादाच आज नसतील, दादा खऱ्या अर्थाने पुढाकार घेणारी व्यक्ती त्या परिवारातून होती नाही त्या पक्षातून होती, दादाच नसतील तर आज विलिनीकरणाचा प्रश्न हा उद्भवत नाही आणि निर्माण सुद्धा होत नाही. आम्ही प्रचाराला, आज अनेक लोकांचं म्हणणं आहे तुम्ही प्रचाराला का फिरताय, अरे आमची काहीतरी जबाबदारी दादांच्या प्रती. आज दादा नाहीत आपल्यात, त्यांचा ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं हे तर आम्ही शोधतो. जे पण दादा नसताना दादांकडे बघून पोट निवडणुकीमध्ये लोकांनी निर्णय घेतला असला भावनिक दृष्टिकोनातून तिथं प्रचाराला येणं हे आम्हाला योग्य वाटलं. त्यामुळे व्यक्तीच्या प्रचाराला आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. त्याचा अर्थ विलिनीकरण हे काही चर्चेत आहे नाही तर होणार असा त्याचा अर्थ निघत नाही. हे पूर्णपणे आमच्या सगळ्यांचा भावनिक निर्णय होता. पवार साहेबांनी जर तुम्हाला दबाव टाकला किंवा तुम्हाला जर संधी दिली बारामती विधानसभा, तुम्ही लढाल का? कुणी? पवार साहेबांची जर इच्छा असेल की रोहित पवारांनी बारामतीतून लढावी 2029 तर तुम्ही लढाल? आता जेव्हा विधानसभेचं गेलं इलेक्शन होतं, परिवारातल्या अनेक लोकांची अशी सुद्धा इच्छा होती जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होऊ नये. पण
ठीक आहे, निवडणूक झाली तर पवार विरुद्ध पवार विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वांनी बघितलं. त्यामुळे पुढे जाऊन पवार साहेबांची भूमिका अशीच असू शकते की ठीक आहे, पवार विरुद्ध पवार व्हायला नको पाहिजे, पण शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. उद्या जाऊन काय होईल हे आज तरी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही. दादा, अजित पवारांची इच्छा होती की विलिनीकरण व्हावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. मग तुम्ही सत्तेत जाणार होता का अजित पवार बाहेर निघणार होते सत्तेत? तुम्ही दादांची भाषणं जर बघितली, तुम्ही जिल्हा परिषदची भाषणं बघा, नगर परिषदेची भाषणं बघा, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची भाषणं बघा. त्यांनी कोणाच्या विरोधात भाषणं केली? भाजपच्या विरोधात भाषणं केलेली. भावनिक दृष्टिकोनातून दादांना जे एकत्रित यायचं होतं आणि कुठंतरी दादांची इच्छा होती की जो विचार अनेक वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी. आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचे. म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते. दादांमध्ये काय चर्चा झाली, म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो, दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे. ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही. पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. शिखर बँकचा काल निकाल आलाय, तुम्हाला तुम्ही clean असतील sheet किंवा मिळाली. क्लीन चिट मिळाली, तुम्ही असतील किंवा तनपुरी असतील. एक तर शिखर बँकेचा जो कुठला घोटाळा झाला होता असं लोक म्हणत होते, राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बोललं जात होतं. ती जी कुठली FIR असेल नाहीतर तुझी काही केस आहे, त्या केसमध्ये माझा तसा संबंध नव्हता. माझ्या वेळेस जेव्हा तो कारखाना विकला गेला तेव्हा तिथं राजकीय बॉडी नव्हती. शिखर बँक घोटाळा याची जी चर्चा चालू होती, ज्यावेळेस तिथं एक राजकीय बॉडी त्या शिखर बँकेवर बसली होती, त्या बॉडीने जे कारखाने विकले त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दलची चर्चा होती. मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं प्रशासक होता माजी सेक्रेटरी देशाचे. पण फक्त मी सरकारच्या विरोधात बोलतोय. 800 किलोमीटर मी नागपूरला चालत गेलो, लोकांचे विषय मांडले, आणि हे नौखं पोरग आता सरकारच्या विरोधात मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलतंय. याला एकदा आपण दाखवूनच देऊ. या हेतूतून मला घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई माझ्यावर झाली, पण कुठंतरी ते विसरून गेले की शेवटी हा मराठी माणूस आहे, न घाबरणार आहे. आम्ही झुकलो नाही, अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, पण मग शेवटी आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे कोर्टात जेव्हा युक्तिवाद तिथे केला गेला तेव्हा तिथं कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि या विषयातून आम्हाला मोकळं केलेलं आहे. त्यामुळे ईडीची केस आता आमच्यावर त्या बाबतीतली कुठलीही नाही. तुमची इच्छा आहे का बारामतीमधून लढायची? आता तुम्ही कुठला प्रश्न आता मी दादा, सातत्याने एक वेगळा विषय आहे. दादा, एक वेगळा विषय आहे. कर्जत जामखेडमधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. हा, तिथं वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे. रोहित पवार परत विधिमंडळामध्ये येऊ नये त्यासाठी आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 2024ला सुद्धा लावली गेली होती आणि आत्ता पण त्या बाबतीतली तयारी तिथं चालू आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेड मधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते. त्यामुळे राजकारण उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगायचं नाही. जयदादांच्या विधानाचा अर्थ काय घ्यायचा आम्ही? जयदादांच्या विधानाचा अर्थ काय जय घ्यायचा? पवारांच्या विधानाचा अर्थ हा, जय पवार उद्या जाऊन इथून लढणार का नाही लढणार, म्हणजे त्याचा जो विषय होता तो व्यक्तिगत होता. म्हणजे व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांची जी वेगळी पार्टी आहे त्या पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं. त्यामुळे तो स्वतःहूनच काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे लोकांना विश्वासात घेऊन नक्कीच कार्यकर्त्याला उद्या मी इथून निवडू शकतो असं कुठेतरी इंडिकेशन त्यांनी तिथं देण्याचा प्रयत्न केला असता. दादा, एक वेगळा विषय, संजय गायकवाड नावाचे जे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, त्यांनी गोविंद पानसरेंचं जे 80च्या दशकात प्रकाशित झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे, त्याला आक्षेप घेतलेला आहे की हे असं का म्हणून. प्रकाशकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की पानसरेंनी खरे शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न केला. तर नावावर जर घेतला असेल तर खरंच आपण मराठी या भाषेमध्ये जर गेलो तर भाषेच्या अनुषंगाने ते नाव बरोबरच आहे. तर बऱ्याच लोकांनी युक्तिवाद केला. जे कोणी गायकवाड का कोण आहे, कशी व्यक्ती तुम्हाला माहिती, कदाचित
एका कॅन्टीनमध्ये मारामारी करणारेच गायकवाड असतील. त्यामुळे त्यांचं शिक्षण किती झालं हे मला तरी सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त पुतळे उभा करण्यासाठी नव्हे, त्यांच्या खऱ्या अर्थाने विचार समजून घेऊन आत्मसात करून आपल्याला काम करावं लागतं. त्यांनाही जर या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल, त्यांचा अर्थ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत. आईशी बोलत असताना आपण आईला अरे तुरेच त्या ठिकाणी करतो आणि त्या पुस्तकाचं मराठी आपण कुठल्याही भाषेचा अभ्यासकाला जर विचारलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. नावावर न जाता त्याच्या आत, पुस्तकाच्या आत काय लिहिलंय हे आपण बघावं आणि त्याच्याच बरोबर हे जे सर्व दाभोळकर, पानसरे यांच्यावर अन्याय कुणी केला हे पहिलं तुम्ही शोधा आणि तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करा. पण नाही, ज्यांची राजकीय कपॅसिटी मोठी आहे पण बौद्धिक कपॅसिटीवर ज्यांना प्रश्न मार्क आहे त्यांनी तरी या विषयाबद्दल बोलू नये. दादा, अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात तुम्ही वारंवार शंका उपस्थित केलेला आहे, पीपीटी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि आता ईडीची क्लीन चिट मिळाली. हे टायमिंग तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे तुमची आक्रमकता कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने क्लीन चिट दिली अशी एक चर्चा? नाही, काय खुश करायचं. आता जेव्हा केस झाली तेव्हा आम्ही आक्रमकतेला अजून जास्त बोललो, आम्ही कुठंच त्या ठिकाणी घाबरलो नाही. आता एखाद्या केसमध्ये काहीच नसेल, केसच फुसकी असेल, नाही तर फटाकाच फुसका असेल, पण तो किती दिवस त्या ठिकाणी त्या फटाक्याला दाखवून तुम्ही घाबरणार आहात? त्यामुळे याला आणि त्याला तुम्ही लिंक करूच शकत नाही. आणि हे काय विषय इथं थांबणार नाहीये. या महाराष्ट्रामध्ये ठराविक लोक या सरकारच्या विरोधात बोलत आहेत. त्या 4-5 लोकांमध्ये माझं नाव घेतलं जातं. त्यामुळे मी आक्रमकपणा काही कमी करणार नाही. कारण जे आज या राज्यामध्ये चाललेलं आहे ते काही ठीक नाही, ते काही बरं नाही. त्यामुळे लोकांच्या बाजूने लोक जेव्हा अडचणीत असतील मी तर बोलत राहील आणि उद्या जाऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, साधा आमचा विषय होता, FIR करा. आम्ही कर्नाटकात जाऊन कर्नाटकाच्या कोर्टाली अप्रूव्ह करून DGPली, महाराष्ट्र DGPकडे FIR पाठवला. तो CIDकडे पाठवला गेला पण CID त्याला स्वीकारत नाही. ते म्हणतात आम्ही फक्त एन्क्वायरी करू. मग FIR स्वीकारायला तुम्हाला अडचण काय? दुसरं, एका बाजूला 25-15 नाही तर PWD या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टची 1 लाख कोटी रुपयाची बिलं प्रलंबित मराठी कॉन्ट्रॅक्टरची. पण अजितदादांचा ऍक्सिडेंट ज्या विमानातून झाला, ती जे काही VSR कंपनी, त्याचा मालक जो VK सिंग आहे, त्याला अजितदादा गेल्यानंतर 100 कोटी रुपये त्याचं बिल तिथं दिलं गेलं महाराष्ट्राकडनं. म्हणजे एका बाजूला पैसा नाही, एका बाजूला दादांचा अपघात ज्या विमानात झाला त्या कंपनीला मात्र तुम्ही पैसे तिथं देत आहात. एन्क्वायरी होईना, CBIकडे द्या. हे मी नाही, हे सुनेत्रा काकी बोलल्या, त्याला पाठिंबा आम्ही सर्वांनी दिला. 60 दिवस झालं तरी ती CBI अजून त्या विषयाला घेत नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता सुशांत सिंग राजपूत, 2 दिवसामध्ये केस घेतली, दादांची 60 दिवस. बघा, मी काय बोलतोय, मी पुराव्यासकट बोलत होतो. माझ्या मनात शंका आहे, काय खरं घडलंय हे मला सुद्धा माहित नाही, पण आम्हाला जाणण्याची इच्छा आहे. पण ते करायला ज्या गोष्टी करायला पाहिजे, तपास करायला, त्या गोष्टी होतच नसतील, त्या जर अडवल्या जात असतील तर मग मनामधली शंका वाढणारच ना, आणि ती वाढत चालली आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की 30 एप्रिलपर्यंत आम्ही वाट बघू, नाही तर 10 मेपर्यंत आम्ही वाट बघू. अधिवेशनामध्ये आणि कालच्या बारामतीच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जो काही शब्द दिला लोकांना, तर ते खरं होईल आणि त्या दिशेने म्हणजे CBI पण एक्सेप्ट करेल, FIR पण एक्सेप्ट केला जाईल आणि इन्व्हेस्टिगेशन एका लेवलपर्यंत येईल अशी आपण अपेक्षा 10 मेपर्यंत त्या ठिकाणी करू. 10 मे नंतर तुम्ही काकींनी पण तुमच्या या शंकेला एका अर्थाने दुजोरा दिला. कालच्या भाषणात प्रथमच त्यांनी मौन सोडलं या सगळ्या विषयावर आणि म्हणे हो आमच्याही मनात शंका आहे. म्हणजे एका अर्थाने आता तरी गती मिळेल का? 10 मे नंतर तुम्ही काही आंदोलनाची वरी तयार करताय का? नाही, आंदोलन हा विषय नाही. बघा, याच्यात महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये शंका आहे आणि ही जी शंका आहे मी फक्त बोलून दाखवतो. 10 मे नंतर काय होईल हे मला आज सांगता येणार नाही. पण काही पुरावे आम्ही दिलेत, पण काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत. फक्त आम्ही पुरावे पुढे आणत नाही, नाहीतर आम्ही प्रेझेंटेशन याच्यासाठी घेत नाही. रोज रोज जर आपण या विषयाला घेऊन बोलत राहिलो तर याला कुठेतरी राजकीय भूमिका आहे असं काही लोकांना वाटेल आणि त्यामुळे मी टप्प्याटप्प्यात करतो. आणि पुढे सरकारला सुद्धा तिथे संधी दिली गेली पाहिजे. काकी बोलत असताना काल भावनिक दृष्टिकोनातून त्या बोलल्या आणि नक्कीच त्या सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल जी काही शंका आहे त्याच्यात जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे चांगल्या पद्धती, त्यासाठी त्या सुद्धा प्रयत्न करत असावेत. विषय एवढाच आहे की त्या प्रयत्न करत असले, आम्ही प्रयत्न करत असलो, पण ज्याच्या हातामध्ये खरीच निर्णायक काही गोष्टी आहेत, ज्या पक्षाच्या हातामध्ये निर्णायक गोष्टी आहेत
ते मात्र त्या बाबतीत थोडंसं संत गतीने जात असतील तर मग कुठंतरी आम्ही तर विरोधात आहोत, मग सत्तेतले काही लोक आणि विरोधक मिळून अजून जर दबाव टाकला तर मग इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक आणि चांगल्या गतीने होईल असं मला तरी वाटतं. दादा, खरं तर हे इलेक्शन पूर्ण भावनिक पातळीवर होतं. हा जो तुम्ही अहवाल आहे अपघाताच्या संदर्भातला तो पुढच्या 3-4 आठवड्यामध्ये येईल. मात्र मी आता असं म्हणू शकत नाही की हा अपघात आहे की घातपात आहे, कारण कुणाचं मी दिशाभूल करू शकतो नाही. जय पवारांना मला सांगायचंय, तुम्ही किती आत्मविश्वासाने सांगितलं की पुढच्या 2 आठवड्यामध्ये AIBचा फायनल रिपोर्ट येईल, तर तो अजिबात येणार नाही. गेल्या 9 ऍक्सिडेंट जे काही या देशामध्ये झाले होते, 3-3 वर्ष झाले तरी त्यांचा अजूनपर्यंत फायनल रिपोर्ट आलेला नाही. एक आहे भावनिक दृष्टिकोनातून लढणं, पण राजकारण समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. काही राजकीय लोक आपल्याला काही सांगू शकतात, पण वस्तुस्थिती काय हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यामध्ये जर AIBने रिपोर्ट दिला, फायनल रिपोर्ट जर दिला, तो जो काय ब्लॅक बॉक्स आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट दिला आणि आम्ही जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचा जर रिपोर्ट दिला, तर मी स्वतः केंद्रीय एव्हिएशन मंत्र्यांना जाईल आणि त्यांचा सत्कार त्या ठिकाणी करेल. हे होत नसतं, असं होणार नाही. CID आता या बाबतीत काय बोलतं हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण द्यायचा म्हणजे पहिला प्रायमरी रिपोर्ट द्यायचा म्हणून त्यांनी इतका फालतू रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यात बेसिकच गोष्टी चुकलेल्या आहेत. आता फायनल रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू, पण पुढच्या 2 आठवड्यामध्ये फायनल रिपोर्ट येणार नाही हे मला माहिती आहे, कारण का VK सिंगला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. दादा, एक खरं तर हे इलेक्शन थोडं भावनिक होतं, त्यामुळे तुम्ही सगळं पवार कुटुंब एकत्र प्रचारात उतरले सगळे. आणि आता आज मतदान होते, विषय संपला, कारण तुम्ही विरोधात आहात, ते सत्तेत आहेत. हे राजकीय तुमची नशील दोघांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत. मग आता इथून पुढे तरी तुम्ही पूर्ण ताकदीने विरोधक म्हणून समोर येणार की नाही? तुम्ही बघा, काल परवा पार्लमेंटमध्ये जो काही तमाशा भाजपकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं केला गेला, डिलिमिटेशन बिल हे आणण्याचा लपून छपून प्रयत्न केला गेला, खासदार वाढवण्याचा लपून छपून प्रयत्न करून अशाच राज्यामध्ये खासदार वाढवायचे की ज्याच्यामध्ये उद्या जाऊन खासदार हे निवडून येतील त्यांच्या विचाराचे, आणि संविधान उद्या जाऊन आपल्याला बदलता येईल. हा जो प्रयत्न हाणून पाडल्यानंतर महाराष्ट्रामधून अनेक विरोधातले नेते बोलले, पण सगळ्यात जास्त आक्रमण मी बोललेलो आहे. आणि आज हा पक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष, भाजप, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष यांनी त्या बाजूनी मतदान केलेलं आहे. आम्ही जेव्हा आज बोलत आहोत ते भाजपच्याच आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात बोलत आहोत. संध्याकाळी 5 नंतर म्हणजे एक तर इथं विरोधात कुणी तिथं नाहीये. बारामतीकरांची जी भावना होती की या इलेक्शनमध्ये शांततेत आणि सुनेत्रा काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून चांगलं मतदान व्हावं, बारामतीकरांची इच्छा ही आमची सुद्धा, आम्ही सुद्धा बारामतीकर आहे. पण संध्याकाळी 5 नंतर उद्यापासून तुम्ही बघाल, जी कुणी व्यक्ती चुकेल, महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणार नाही, महाराष्ट्राचं नुकसान जर काही लोकांकडनं झालं या पक्षातून तर त्या पक्षातून, त्याचा जर विरोध कुणी पहिला करेल तर तो मी असतो. अगदी सुनेत्रा काकी असेल तरी, कारण ते सत्तेत हे बघा, सुनेत्रा काकींचा विरोध व्यक्तिशः नाही, पण त्या मंत्री आहेत, त्या या सत्तेत आहेत, आणि सत्तेत असताना त्यांच्या पक्षाकडनं त्यांच्या जे काही कॅबिनेट त्यांच्याकडे मंत्रीपद आहे त्या डिपार्टमेंटकडनं चुकीचा निर्णय घेतला तर त्या डिपार्टमेंटला मात्र आणि तिथे असणारे कोण जो कोणी जबाबदार असेल त्या व्यक्तीला आम्ही लोकांच्या हितासाठी राजकीय दृष्टिकोनातून नाही सोडणार, लोकांच्या हितासाठी राजकीय दृष्टिकोनातून नाही सोडणार. आज अलग ही माहौल में बारामती चुनाव ने अपने मतदान का रिवाज क्या कहेंगे, काफी इमोशनल सेंटिमेंट्स हैं यहाँ पर? नहीं, बहुत इमोशनल सेंटिमेंट्स है. अगर आप देखो यहाँ पे अजीत दादा का काम, अजीत दादा के ऊपर प्यार देखते हुए लोग आ तो रहे हैं, लेकिन उनके चेहरे पे कहाँ पे भी वो स्माइल नहीं है. वो जो एक्साइटमेंट होता था, अभी मतदान करना है, अपने नेता को चुन के लाना है, वो कहाँ पे भी एक्साइटमेंट नहीं दिख रहा, क्योंकि एक बहुत बड़ा नेता हमारे से निकल गया है, हम चल बसा है. तो अभी वो नेता आज नहीं, लेकिन उस नेता को देखते हुए यहाँ पे सुनेत्रा काकी जो है उनको बहुत अच्छा मतदान होगा ऐसे हम सबको लगता है. लोगों को हम विनती करेंगे, अभी वातावरण वैसा गर्म है, मतलब टेम्परेचर, वेदर भी बहुत गर्म है,
फिर भी लोग आए और मतदान वहाँ पे करें। कुछ कुछ एरियाज़ पे खास करके सिटी में लोगों के नाम जिस बूथ पे आने चाहिए थे उस बूथ पे न आके थोड़े से दूर वहाँ पे गए हैं। तो वहाँ का जो कार्यकर्ता है उससे बात करके दूर भी होगा तो भी जाओ, मतदान करो, अच्छा मतदान दादा को देखते हुए सुनित्रा काकी को वहाँ पे करो। और सुनित्रा काकी को इस देश में सबसे ज़्यादा लीड से जो रिकॉर्ड है 2,14,000 का है और मुझे विश्वास है बारामती का सुनित्रा काकी को 2,50,000 के आगे से वो आगे चुन के देंगे। लेकिन मतदान उस लेवल पे होने की जरूरत है। दादा आपसे पहले हम जय दादा से बात करेंगे तो मुझे सवाल तय किया गया कि 2029 में कई लोगों ने स्टेट की कार्यकर्ताओं की इच्छा है तो 2029 में कहीं और देखने मिल सकता है। ये देखो, लोकसभा में पवार वर्सेस पवार हुआ, विधानसभा में पवार वर्सेस पवार हुआ और अभी आगे जाके 2029 में होगा नहीं होगा, डेफिनेटली दो पार्टी के बीच में का वो डिसीजन होगा। पवार परिवार या बारामती कर जो है वो नहीं चाहते पवार वर्सेस पवार वहाँ पे हो, लेकिन जिसके साथ अजित दादा का पक्ष आज है वो डेफिनेटली चाहते हैं कि पवार वर्सेस पवार हो, क्योंकि ये जो बहुत बड़ी पार्टी है जो सत्ता में आज है उनको पवार परिवार का जो लोगों का ताकत है, लोगों के बीच में पवार साहब के प्रति, अजित दादा के प्रति जो प्यार और आदर है वो खत्म हो जाए ऐसी उनकी इच्छा है। इसलिए उनकी इच्छा होगी पवार वर्सेस पवार हो, लेकिन फाइनली डिसीजन दो पार्टी का वहाँ पे होगा। लेकिन आगे जाके ये भी हो सकता है जैसे विधानसभा लोकसभा में हुआ, 2029 में भी पवार वर्सेस पवार हो सकता है। अकबर की मौत को लेके जो जांच पड़ताल चल रही है, अब तक क्या आपके सामने आया है कि सीबीआई को ट्रांसफर करने की बात बस हो ही रही है, लेकिन डीजीसीआई ने एक समन भी किया था। सुशांत सिंह राजपूत का केस 2 दिन में सीबीआई ने टेकअप किया था। अजित दादा का केस सीबीआई के पास सौंप दिया जाए ऐसी विनती अजित दादा के पक्ष के जो प्रमुख नेता उन्होंने की। वो तो सत्ता में 60 दिन हुए, अभी तक सीबीआई ने ये केस एक्सेप्ट नहीं की। जो एफआईआर है महाराष्ट्र में नहीं हुआ, हम कर्नाटक से लेके आए। कर्नाटक में भी जब हम एसएचओ या पीआई के पास जब गए थे, एफआईआर उन्होंने एक्सेप्ट किया। वो एफआईआर बेंगलोर के एक लोकल कोर्ट को भेजा गया, उन्होंने अप्रूव करने के बाद डीजीपी ने कर्नाटका के महाराष्ट्र डीजीपी के पास भेजा, सीआईडी के पास गया है, लेकिन वो एक्सेप्ट नहीं करना चाहते। वो बोले हम इसका इन्वेस्टिगेशन नहीं करेंगे, हम इसका इंक्वायरी करेंगे। ये तो गलत चीज़ है। तो अभी इन्वेस्टिगेशन के बारे में अगर बात करें तो डेफिनेटली स्लो ये इन्वेस्टिगेशन वहाँ पे चल रहा है। और दूसरी बात, आपने न्यूज़ तो देखी होगी, महाराष्ट्र में ऐसे मराठी कॉन्ट्रैक्टर जो है उनका 1 लाख करोड़ रुपए बिल में पेंडिंग है, लेकिन वीके सिंह जो वीएसआर कंपनी के मालिक है उनका जो बिल है अजित दादा का एक्सीडेंट होने के बाद 100 करोड़ रुपए वीके सिंह को वीएसआर को सरकार से दिए गए। ये सब देखने के बाद अनफॉर्चुनेटली मेरे मन में डाउट है कि इन्वेस्टिगेशन राइट डायरेक्शन में जा रहा है कि नहीं जा रहा है। लेकिन फिर भी सरकार को थोड़ा टाइम देना चाहिए, वो हम टाइम दे रहे। इस मंथ एंड तक, अप्रैल एंड या 10 मई तक हम रुकेंगे। अगर सरकार इस इन्वेस्टिगेशन के बारे में और अग्रेसिव नहीं होगी, कुछ महत्वपूर्ण रिपोर्ट अगर आगे नहीं लाएगी, तो हम या महाराष्ट्र के लोग शांत नहीं बैठेंगे।